इराण अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतालाही बसू लागल्यात. पण त्याचा म्हणावा असा परिणाम जरी होत नसला तरी भारतातल्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरवर खरं तर सरकारनं निर्बंध लादलेत. पण आज आत्ता महत्त्वाची घडामोड लक्षात आली आहे, ती म्हणजे घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात सुद्धा आजपासून वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत याआधी 856 रुपये होती, पण त्यात आता 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरची नवीन किंमत ही 916 रुपये असणार आहे. तर कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत याआधी 1784 रुपये होती, त्यात 115 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता नवी किंमत ही 1899 रुपये इतकी असणार आहे. विशेष म्हणजे ही वाढीव रक्कम किंवा वाढीव किंमत आजपासूनच लागू होणार आहे. दरम्यान भारतात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर या खरं तर वस्तूंवरती टंचाई येत असल्याच्या चर्चांनी उधाण घेतलं होतं आणि त्यामुळेच खरं तर पेट्रोल पंपाबाहेर असेल आणि नागरिक सुद्धा घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग करण्यामध्ये खरं तर घाई करत होते. पण आता ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनचे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत अली दारूवाला यांनी असं आवाहन केलंय की भारतात घरगुती गॅस आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे, कारण आपल्याला रशियाकडून तेल पुरवठा सुरू आहे. इराणनं कतार, UAE, ओमान, यमनवर हल्ला केल्यामुळे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खरं तर ही टंचाई निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र भारतात यावर म्हणावे असे परिणाम होणार नाहीत, कारण रशियासोबत भारताचे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे रशियाकडून खरं भारतात तेल आयात अजूनही सुरूच आहे आणि आपल्याकडे मुबलक प्रमाणात तेल साठा, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल अवेलेबल आहे. त्यामुळे रशियाच्या सप्लाय चेनमधून आपण सुरक्षित असल्यामुळं आपल्याला खरं तर पेट्रोल डिझेलचा तुटवडा किंवा घरगुती गॅसचा तुटवडा जाणवणार नाही, असं दारूवाला यांचं म्हणणं आहे. आज जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी जे एक सर्क्युलर काढलेलं आहे, त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट जसे की बेकरी आणि हॉटेल्स याला जे सिलेंडर दिलं जातो त्याच्यावरती पाबंदी घातलेली आहे आणि ही पाबंदी तात्पुरती आहे. जसं आपलं सप्लाय ऑफ LNG हे सुरळीत होईल तेव्हा ही पाबंदी परत काढण्यात येणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी कस्टमर्सला हे रिक्वेस्ट करू इच्छितो का याच्यामध्ये काही पॅनिक बाईंग करायची आवश्यकता नाही. घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरती बिलकुल शॉर्टेज नाही. आपल्याकडं 2-3 महिने पुरेल एवढा सप्लाय आहे. तर तुमच्या माध्यमातून मी हे जनमानसला विनंती करतो का फक्त काही दिवसासाठी कमर्शियल सिलेंडर्स हे उपलब्ध राहणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.